सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। ज्ञानप्रबोध या मालिकेच्या आजच्या सत्रामध्ये आपण ज्ञानाचं वर्णन कसं कवी करतात ते पाहणार आहोत। आपण यापूर्वी पाहिलेलं आहे विज्ञानाची व्यावृत्ती। कवींनी विज्ञानाची व्यावृत्ती कशी केली हे आपण कालच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं आणि आजच्या ज्ञानसत्रामध्ये कवी ज्ञानाचं वर्णन करणार आहेत आणि ते ज्ञान कसं आहे, त्या ज्ञानाचं काय महत्त्व आहे, त्या ज्ञानाचं कार्य काय आहे, समाजाला त्याचा उपयोग काय आहे आणि समाजाने त्याचा उपयोग कसा करून घ्यायला पाहिजे, हे सर्व आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। विज्ञानाची व्यावृत्ती या सत्रातील 3 ओव्या बाकी आहेत। त्या ओव्या झाल्या म्हणजे ज्ञानाचं वर्णन आपण बघणार आहोत। तर जास्त उशीर न करता आजच्या या ज्ञान सत्राला आपण आरंभ करूया। दंडवत हो। ज्ञानप्रबोध या सत्रामध्ये मी ईश्वरानंद मुनी अमृते तुम्हा सर्व वासनिक मंडळींचं पुनश्च एकदा स्वागत करतो। ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 542। अन्यथा ज्ञाने करुणी तेवी अवर परेकत्वे भावी म्हणे कार्यत्वे आघवी वस्तूची हे। अन्यथा ज्ञाने करुणी म्हणजे जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी अन्यथा ज्ञान आहे तोपर्यंत अवर आणि पर म्हणजे जे अवरांतुल ज्या देवता आहेत, अवरामध्ये 81,00,00,000 देवता येतात, या व्यतिरिक्त कोणत्या देवता उरल्याच नाही। आणि परामध्ये भगवंताच्या शक्तीचं वर्णन, भगवंताचे गुण हे सर्व त्या परामध्ये आलेलं आहे। तर परांतुल म्हणजे परमेश्वराचे शक्ती गुण धर्म सर्व आणि अवर म्हणजे देवतेचे सर्व शक्ती वगैरे। तर हे पर आणि अवर म्हणजे देवतेच्या ज्या शक्त्या आहेत, परमेश्वराच्या ज्या शक्त्या आहेत, जे गुणधर्म आहेत, जे पंचप्रकार आहेत, हे सर्व हा अन्यथा ज्ञानी जो जीव आहे हा एकत्वाने भावतो की हे दोन्ही एकच आहे। म्हणे कार्यत्वे आघवी वस्तूची हे। आणि काय म्हणतो शेवटी, हे सर्वांचं कार्य एकच आहे। कार्यत्वे आघवी वस्तूची हे म्हणजे जे कार्य आपल्याला दिसत आहे ब्रह्मांडामध्ये, या सर्वांना आपण एकच म्हटलं पाहिजे ना। भगवंत म्हणजे परमेश्वर वेगळे आणि देवता वेगळे असं म्हणायचं नाही, तर हे सर्व एकच आहे असं हा जो अन्यथा ज्ञानी जीव आहे, ज्यांच्या ठिकाणी अन्यथा ज्ञान आहे, तो असा म्हणतो। ते ज्ञाने निरसल्या मग परब्रह्म एक निर्वंग तया वेगळे जग समळ देखे। ते ज्ञाने निरसल्या मग म्हणजे परमेश्वराच्या ब्रह्मविद्येचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर नंतर या जीवाची प्रतीती कशी होते, परब्रह्म एक निर्वंग म्हणजे परमेश्वर एक निर्वंग। वंग म्हणजे काय, वांग। ज्याप्रमाणे एखाद्याचा चेहरा फार नितळ असतो आणि त्याच्यावर कोणते दाग धबे नसतात, एखाद्याचा चेहरा नितळ असतो, पण एखाद्याचा चेहरा कसा असतो, त्याच्या त्वचेवर डाग पडलेले असतात, वांग आलेला असतो। तर कवी आपल्याला तेच सांगतात, निर्वंग म्हणजे निर म्हणजे नाही, वंग म्हणजे वांग म्हणजे कोण्याही प्रकारचे दाग धबे त्यावर नाहीत, असे ते कोण आहेत, परब्रह्म एक। परब्रह्माच्या ठिकाणी डाग नावाची, वांग नावाची काही वस्तूच नाही, असे निर्मळ नितळ असे भगवंत आहेत, असं भगवंताचं स्वरूप आहे। तर या वेगळे जग समळ देखे, एकदा ते ज्ञान भगवंताचं झालं की मग परमेश्वर हे निर्वंग आहेत, दाग धब्बे रहित आहेत आणि यांच्या वेगळा
समळ देखे, भगवंताच्या स्वरूपाच्या व्यतिरिक्त हे इतर देवता प्रपंच सगळे समळ हे दिसायला लागतात असं ज्ञान होते त्याला एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. म्हणजेच देवता वेगळ्या परमेश्वर वेगळे अशी बुद्धी त्या ज्ञानियाच्या ठिकाणी येते. असो हे शब्द चढावणी, विज्ञान ज्ञान कडसणी, करुणी परावरवाणी, भेद दाऊ आता. असो हे शब्द चढावणी. कवी म्हणतात आता हे जे शब्दाचा विकास आहे, ओव्या रचण्याचा जे काही विकास आहे, हे शब्द चढावणी, हा शब्द विस्तार, हे ओवी प्रबंध तयार करणे, असो आता म्हणजे बस झालं. विज्ञान ज्ञान कडासनी, विज्ञान कशाला म्हणावं, ज्ञान कशाला म्हणावं, याचा निष्कर्ष तुम्हाला मिळाला, याचा निष्कर्ष तुम्ही काढला. करुणी परावर वाणी, भेद दाऊ आता. पर आणि अवर या वाणी करून आता मी तुम्हाला भेद दाखवणार आहे ज्ञानाचा आणि विज्ञानाचा. आता इथनं पुढं ज्ञानाचं वर्णन कवी सांगत आहेत. विज्ञानाचं जे काही व्यावृत्तीचं प्रकरण होतं, जे विश्वनाथ बास बाळापूरकर विज्ञानाची व्यावृत्ती करत होते, त्या ओव्या संपल्या. आता पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर ज्ञानाचं वर्णन करतात. तरी तेची ज्ञान ऐसे, जेने वस्तू जात प्रकाशे, जेवी दिन करे सकळ ही दिसे पदार्थ मात्र. तर तेची ज्ञान ऐसे, तर ते ज्ञान कसं आहे, असं आहे, जेने वस्तू जात प्रकाशे, जे काही चार वस्तू आहेत, अनादीचे जे चार पदार्थ आहेत, ते वस्तू जात प्रकाशे म्हणजे जीव वेगळा आहे. जीव हा शौच दीन रंक, देवता ह्या निकृष्टा निर्यदायका, प्रपंच हा जड मिथ्या आणि परमेश्वर सर्व शक्तिमान जीवाचा उद्धार करणारे, अशी बुद्धी, असा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो, अशी बुद्धी येते त्याला. जेणे वस्तू जात प्रकाशे, ह्या चारी पदार्थाचं ज्ञान त्याला होते. जेवी दिन करे सकळही दिसे पदार्थ मात्र. ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेस ब्रह्मांडातील सर्व पदार्थ, पृथ्वी तलावरील सर्व पदार्थ, वस्तू, झाड, वेली, जंगल, दरे, खोरे, नदी, नाले, ओढे, हे सर्व आपल्याला दिसते. त्याप्रमाणे एकदा आपल्या बुद्धीमध्ये परमेश्वराच्या ब्रह्मविद्यारूपी ज्ञानाचा सूर्योदय झाला की मग मात्र आपल्याला हे जीवदेवता प्रपंच परमेश्वर सर्व वेगळे वेगळे पदार्थ आपल्याला स्पष्ट दिसतात. मनामध्ये किंतु परंतु शंका काही राहत नाही. ते ज्ञान ब्रह्मविद्येची दीपकळा, सत्वगुणी अधिकार टवळा, प्रतीती स्नेह लावित क्षेव डोळा, आत्मा आपण पे देखे. ते ज्ञान ब्रह्मविद्येची दीपकळा, ते ज्ञान परमेश्वराचं जे ब्रह्मज्ञान आहे, जे ब्रह्मविद्या आहे, ती कशी आहे, दीपकळा आहे. सत्वगुणी अधिकार टवळा, सत्वगुण रूपी अधिकार टवळ्यामध्ये. टवळा कशाला म्हणतात, टोळ दगड आहे. टोळ दगड आपल्या सर्वांना माहितीच असेल. जंगलामध्ये गोल गोल असे दगड असतात, कोणते छोटे असतात, कोणते मोठे असतात. तर त्या टोळ गोट्यामध्ये खोल अशी जागा कोरतात आणि त्यामध्ये दिवा लावतात. तर टोळ गोट्यापासून ती पंती तयार करण्यात आलेली आहे. आपण पंत्या लावतो दिवाळीला, छोट्या छोट्या असतात, परंतु कायमस्वरूपी जुन्या काळामध्ये घरामध्ये पंत्या वापरायचे लोक. काही मातीच्या असायच्या, काही पितळच्या असायच्या. तर जे गरिबीचे लोक आहेत ते काय करायचे, दगडामध्ये पंती कोरायचे. जुन्या जुन्या मंदिरांमध्ये बघा आताही दगडामध्ये कोरलेल्या पंत्या असतात.
तर या इथे कवी जे टवळा म्हणतात त्यामागचं कारण हेच आहे. तर इथे कवी टवळा का म्हणतात? कारण ते टोळ गोट्यापासून तयार केलेली पंथी आहे म्हणून टवळा म्हटलेला आहे. तर त्या सत्व गुणरूपी टवळ्यामध्ये जर आपण भगवंताच्या प्रतीतीचं स्नेह घातलं, भगवंतावर आपली चांगली प्रतीती आलेली आहे, हेच जणू काही स्नेह, त्याच्यामध्ये जर आपण त्या स्नेहामध्ये जर आपण ज्योत प्रज्वलित केली तर डोळा आत्मा आपण पे देखे, तर त्या पंथीच्या प्रकाशाने हा जीव भगवंताच्या स्वरूपाला पाहू शकेल असं कवी आपल्याला सांगतात. मग तयांतर देखणे अगोचरे वस्तु ते जाणणे, तिया मुद्रा तो पारखी नाणे सृष्टीची रहाटीचे. मग तया अंतर देखणे अगोचरे वस्तू ते जाणणे. असं ज्ञानाचं कार्य एकदा जीवाच्या ठिकाणी चालू झालं की मग या जीवाला अंतर देखणे चालू होते आणि अंतर एक असं उमट होतो. अंतरामध्ये भगवंताच्या ज्ञानाचा उमट होतो, अंतर देखणे चालू होते आणि काय बघतो तो? अगोचरे वस्तू ते जाणणे. जाणीव होते त्याला कशाची? अगोचर अशी जी वस्तू आहे म्हणजे भगवंताचं जे स्वरूप आहे. गोचर आणि अगोचर. गोचर आपण कशाला म्हणतो? जे आपल्याला डोळ्याने दिसत आहे त्याला म्हणायचं गोचर, दृष्टीशी गोचर. आणि अगोचर म्हणजे काय? तर जे दृष्टीला दिसत नाही त्याला अगोचर म्हणावं. तर अगोचर जी वस्तू म्हणजे ईश्वराचं जे स्वरूप अगोचर आहे त्या परमेश्वराच्या स्वरूपाची जाणीव या जीवाला होते. त्या मुद्रा तो पारखी नाणी सृष्टीचे रहाटीचे. आणि असं ज्याला जाणीव झालेली आहे भगवंताची तो या सृष्टीचं नाणं, तो या सृष्टीचं नाणं पारुखतो. कोण खरं कोण खोटं, संसार नश्वर आहे आणि फक्त भगवंत हा अविनाशी आहे. संसार नाशवंत आहे, तो काय कोणाला काही देऊ शकत नाही, तो स्वतःच नाशवंत आहे. भगवंत अविनाशी आहेत हे सर्व त्याला पारख करण्याचं ज्ञान भगवंताकडून मिळते, अशी जाणीव त्याला होते, उमट असा होतो. हा चोर मोळा असिका प्रपंचाचा ठसा लटिका, जो प्रवृत्ती पडिला लोका अज्ञानाचा. जो प्रवृत्ती पडिला लोका अज्ञानाचा. हा चोर मोळा असिका. संसार हा असिका म्हणजे सर्वच, अशेष सर्व संसार. या प्रपंचाचा जो ठसा पडलेला आहे हा पूर्ण चोर मुळा म्हणजे खोटा आहे. जो प्रवृत्ती पडिला लोका अज्ञानाचा. तर या अशा संसार ठस्यामुळे, या संसार ठस्याला पाहून सर्व लोक प्रवृत्त झाले. कोणते लोक? अज्ञान लोक प्रवृत्त झाले आणि संसारामध्ये पडलेले आहेत. आता कवी अन्यथा ज्ञानाचं निरूपण करतात. नाना मार्गीचे व्यवसायी भले, मोक्ष लाभा उदिमारी गाले, ते जाणते ही भ्रांती पडिले प्रपंच नेणिवा. नाना मार्गीचे व्यवसायी भले. नाना मार्गाचे म्हणजे शैव, वैष्णव, शाक्त, नाथपंथी हे जे काही पंथ संप्रदाय आहेत हे जणू काही व्यवसायी आहेत असं कवी म्हणतात. मोक्ष लाभा उदिमा निघाले. प्रत्येकाने आपल्या आपल्या संप्रदायाचं धर्माचरण चालू केलं, उद्यम चालू केलेला आहे, म्हणजेच व्यापार चालू केला. कशासाठी? मोक्ष लाभ, मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी. सनातन धर्मातील
कोणताही संप्रदाय असो, वैष्णव, शैव, शाक्त किंवा नाथ संप्रदाय, हे सगळे जे काही संप्रदाय आहेत, किंवा महानुभाव पंथ आपला संप्रदाय, हे जे संप्रदाय आहेत, ह्या सर्व संप्रदायाचं ध्येय फक्त एकच असते, मोक्ष मिळाला पाहिजे. पण तो मोक्ष, जो खरा मोक्ष आहे, तो देवता देऊ शकत नाहीत, फक्त ते परमेश्वर देऊ शकतात. हे अज्ञान अन्य राहटीच्या, अन्य संप्रदायाच्या लोकांच्या ठिकाणी आहे. ते म्हणतात आमचेही जे काही देवी देवता आहेत ते आम्हाला मोक्ष देतील, पण तसं होत नाही. कारण रावणासारखा माणूस त्या स्वर्गामध्ये जाऊन कब्जा करतो, इंद्राला पळवून लावतो, देवता पळून जातात. एक रावणासारखा जीव, त्याने पळवून लावलं सर्वांना. तर मग अशा देवता खरंच आपल्याला मोक्ष देऊ शकतील का? नाही. तर हे सर्व संप्रदायाचे लोक या उद्यमासाठी तर धावत आहेत. शैव संप्रदायाचे याची पूजा करतात, महादेवाची. वैष्णवची, विष्णू संप्रदायाचे लोक विष्णूची करतात. आणि आपण मानव पंथीत आपण एकनिष्ठ ईश्वराची भक्ती करतो. बाकीचे संप्रदाय आहेत, नाथ संप्रदाय वगैरे, जे त्याचे त्याचे दैवत आहेत, त्यांची त्यांची ते भक्ती करतात. पण त्याने करून जो चिरंतन मोक्ष, चिरंतन मुक्ती मिळायला पाहिजे, ती काय मिळत नाही. ते जाणते ही भ्रांती पडिले प्रपंचने निवा. असे ते लोक स्वतःला जाणते म्हणणारे भ्रांतीमध्ये पडलेले आहेत. त्यांना काय सुधरायला मार्ग नाही, त्यांना काय सुधरत नाही, खरंच आपण ईश्वराकडे गेलो पाहिजे, ते भ्रांतीमध्ये पडलेले आहेत. प्रपंच नेणिवा, नेणीव प्रपंचाची पण नेणीव आहे त्यांच्या ठिकाणी. ईश्वर मार्गाची तर सोडूनच द्या, नेमका प्रपंच कसा आहे हाही ते व्यवस्थित सांगू शकत नाहीत. निर्मुळा तरी नाही विस्तारू, आणि अभावा कैचा आकारू. निर्धारे पाहता संसारू, होऊनी नासे. निर्मुळा तरी नाही विस्तारू. निर्मुळा तरी नाही विस्तारू. ज्या ईश्वर स्वरूपाला मूळच नाही, अनंत भगवंत आहेत, किंवा खरंच एक ठिकाणी मूळ आहे आणि नंतर बाकीकडे सर्व पसरलेलं आहे ईश्वर स्वरूप. जसं झाड असते, एका ठिकाणी त्याचं खोड असते, मूळ एका ठिकाणी असते, परंतु त्याच्या फाट्या, त्या झाडाच्या ज्या शाखा असतात त्या लांब लांब जातात, खूप मोठी सावली देतात. मूळ ते एकाच ठिकाणी असते. तसं परमेश्वराचं आहे का, की मूळ एका ठिकाणी आहे आणि ईश्वराचं स्वरूप विस्तारलेलं आहे? तसं नाही म्हणतात. निर्मुळा, भगवंताचं स्वरूप निर्मूळ आहे. तरी नाही विस्तारू. जर भगवंत निर्मूळ आहेत तरी नाही विस्तारू, त्यांचा विस्तार नाही. आता तुम्हाला वाटेल विस्तार नाही कसं काय? विस्तार नाही म्हणजे त्यांचा विस्तार होऊ शकत नाही असं म्हणायचंय कवीला. आता तुम्ही म्हणसाल विस्तार का होऊ शकत नाही, असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडू शकतो. त्यामागचं कारण असं आहे, विस्तार होण्यासाठी रिकामी जागा असावी लागते, मग तिथे विस्तार करू शकतो आपण, बरोबर की नाही? पण भगवंताचं स्वरूपच अनंत ब्रह्मांडामध्ये, अनंत सृष्ट्यांमध्ये, अनंत असं ते स्वरूप व्यापलेलं आहे, रिकामी जागाच नाही. मग आता त्या स्वरूपाचा विस्तार होणार कसा, बरोबर की नाही? हा अर्थाभिप्रेत आहे. तर भगवंताच्या स्वरूपाचा विस्तार होऊ शकत नाही. आणि अभावा कैचा आकारू, आणि जर अभाव म्हणावं, कुठे अभाव आहेच तर कैसा आकारू, अभाव आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टीला आकार आला, बरोबर की नाही? अभाव आला म्हणजे तिथे ती गोष्ट नाही, म्हणजे एक टोक तुम्हाला समजलं, एक टोक समजलं म्हणजे तेवढा तो आकार तयार झाला. तर परमेश्वर तर निराकार आहेत. तर भगवंताला कोण्याही प्रकारचा आकार नाही. निर्धारे पाहता संसारू, होऊनी नासे. निर्धारे पाहता संसारू, जर निश्चयसी जर आपण पाहिलं तर संसार जो आहे
तो होऊनी नासे म्हणजे सृष्टी काळी दिसे संहारी नासे. सृष्टीची रचना झाली त्यावेळेस संसार दिसतो, तयार होतो, पर्वताच्या शृंखला, सागर, पृथ्वी, नवग्रह सगळे तयार होतात. सृष्टीचा संहार झाला की सर्व नासून जाते. हा कल्पकाळी प्रतिभासे. ज्यावेळेस सृष्टीची रचना होते, सृष्टी आरंभ काळी प्रतिभासे म्हणजे भासते, आपल्याला तो प्रपंच दिसतो. कल्प क्षया अंती नासे म्हणजे सृष्टीच्या क्षया अंती म्हणजे नासाच्या वेळेला नासून जातो प्रपंच. याचे बीज कोण कोठे कैसे हे जाणवेना. या प्रपंचाचे बीज कोठे कैसे हे जाणवेना म्हणजे काय, आपल्याला माहिती नाही. आता खरंच या प्रपंचाचं बीज कुठे आहे काय नाही, स्वामींनी तर सांगितलेलं आहे. देवाने काय सांगितलं, भैरवाच्या ठाई काय आहेत, 5 भूत 3 गुण. भैरवाच्या ठाई काय सांगितलेलं आहेत, 5 भूत 3 गुण, आणि यांच्यापासूनच सर्व प्रपंच हा स्रवत असतो. मग एकी ब्रह्म परिणाम मानिला, एकी माया विवर्तू घेतला, ऐसा दर्शना वेवादू संचला न तुटे काही. मग एकी ब्रह्म परिणाम मानला. आता यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रतित्या कशा आहेत त्या सांगितलेल्या आहेत. एकाला असं वाटलं की ब्रह्म परिणाम आहे म्हणजे ब्रह्मच जणू काय सर्वीकडे नटलेला आहे. एकी माया विवर्त बोलिला. एकाने सांगितले की हा वृथाभास आहे, मायेचा वृथाभास आहे हा. ऐसा दर्शना वेवादू संचला न तुटे एकही. असा वेगळे जे दर्शन शास्त्र आहेत त्याच्यामध्ये असा विवाद संचलेला आहे, म्हणजे त्या दर्शनांमध्ये हा विवाद आहे. न तुटे काही, हा विवाद कधी तुटत नाही. आजच्या ज्ञानसत्राची वेळ संपलेली आहे. तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि भविष्यामध्ये असेच व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, कवींनी ज्ञानाचं वर्णन कसं केलेलं आहे, ज्ञानाची महती काय आहे, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ज्ञान प्रबोधाच्या नवीन एका भागासह. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.